मी पहिल्याच दिवशी सांगितलं, खूप 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 मोठे नुकसान झाले. त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला. आणि त्यांची दृष्टी ती अनपॅरलल होती, म्हणजे ती तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करते. त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे. कार्यालयात आले, नजीब मुलाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पुन्हा आठवण्यात काय वाटते? जरा काळात दोन्ही राष्ट्रवादी विलीन संबंधात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे. तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे. त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे. त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक. यावरती आता शरद पवारांनी देखील उत्तर दिलेलं आहे की बोलतात की जे बैठकीला उपस्थित होते त्यांना बैठकीबद्दल माहितीच कशी असावी, काय वाटतं? खरं तर वरच्या पातळीवरती हा विषय सोडवावा. मला काय माहिती आहे हे मी बोलणं मला माझ्या स्वभावात बसत नाही. विलिनीकरण होणार होतं हे 2000% सत्य आहे. आता ह्याच्यावरती कोणाचं काय ह्याच्यावरती चर्चा करणं मला योग्य वाटतं.